नमस्कार, मी डॉक्टर उल्का नीलावती नारायण शेवकर आणि आज तुमच्या सगळ्यांसाठी मी हिंदू संस्कृती आणि स्त्री आह साळुंखे यांचं पुस्तक घेऊन आली आहे. आह साळुंखे हे कोण आहेत? तर सातारा येथे लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात त्यांनी संस्कृतचं अध्यापन केलं. MA मराठी, PhD संस्कृतमध्ये, राष्ट्रभाषा पंडित हिंदी आणि लेखन त्यांचं जर बघाल तर चारवाक दर्शन, धर्म की धर्मा पलीकडे, महात्मा फुले आणि धर्म ही पुस्तकं प्रकाशित आहे. एरिक फ्रॉम यांच्या फिअर ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे स्वातंत्र्याचे भय हे मराठी भाषांतर प्रकाशित आहे. श्री KS दुग्गल यांच्या सेक्युलर परसेप्शन्स इन सिख फेथ या पुस्तकाचे शीख धर्मातील धर्मनिरपेक्ष जाणीवा हे मराठी भाषांतर प्रकाशित आहे. मराठी विश्वकोशात तुलनात्मक धर्मशास्त्रावर 100हून अधिक लेख आहेत. अनेक पुरस्कार यांना मिळालेले आहेत आणि रिसर्च बेस लिखाण कसं असतं याचा एक उत्कृष्ट नमुना हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं. मनोगत जे व्यक्त केले ते खूप सुंदर आहे लेखकांचं. स्त्रीवर लादलेलं निकृष्ट जीवन हे एकूण भारतीय समाजाच्याच निकृष्टतेचे आणि दुरावस्थेचे महत्त्वाचे कारण आहे. आता हे काही नवं राहिलं नाही आहे आणि हे त्यांना क्लेशदायक वाटलं, वेगवेगळ्या घटना ज्या घडतात आजूबाजूला ते बघून. आणि मग त्यांना असं वाटलं की हे असं का झालेलं आहे. म्हणजे तर प्राचीन काळापासूनच स्त्रीला हीन लेखण्याची प्रवृत्ती अणुरेणूमध्ये सगळ्यांच्याच कशी रुजलेली आहे आणि या प्रवृत्तीमागे नक्की काय कारणं आहेत हे जाणून घेतलं तर कदाचित या सगळ्या ज्या धारणा आहे स्त्रीबद्दलच्या, अंधश्रद्धा म्हणतात ते, हे दूर होण्यास मदत होईल. आणि हे जे पुस्तक आहे हे त्यातूनच प्रगट झाले. म्हणजे यांची जी विचारांची पातळी आहे ना, बघा ना, नुसतं निरीक्षण करून नाही थांबले ते आजूबाजूला जे घडतं आहे. तर मुळात ह्या स्त्रीबद्दलच्या धारणा म्हणजे तिच्या स्वतःच्या सुद्धा, आणि खरंच आहे आजही 2025 आत्ता चालू आहे तर न्यूनगंड खूप आहेत शरीराबद्दलचे, स्वतःबद्दलचे, बुद्धीबद्दलचे. मी बघते अनेक महिला, मुली, तरुणी, कोणता ना कोणता तरी न्यूनगंड आहे आणि हा कुठून आला हे या लेखकाला प्रश्न पडला आणि त्याने तो सगळा अभ्यास केला. आणि अभ्यासातून म्हणजे त्यांची रेफरन्सची संदर्भ सूची मागे जर बघितली तुम्ही तर 1 मिनिट 476 476 एवढे त्यांनी संदर्भ ग्रंथांची सूची दिलेली आहे आणि त्यातून हे पुस्तक आलेलं आहे. अनुक्रमणिका जी आहे ती प्रास्ताविक आहे. जन्माच्या आधीपासूनच स्त्रीबद्दल म्हणजे स्त्री जन्माला यावी की नाही बघा, म्हणजे त्यांनी जे टॉपिक्स केलेत ते जन्माच्या आधीपासून उपनयन, विवाह, वैवाहिक जीवन, वैधव्यानंतर जीवनव्यापी गौणत्व आणि परिशिष्ट आहे. म्हणजे प्रत्येक जे स्टेज आहे माणसाची त्या स्टेजनुसार त्यांनी आढावा घेतला आणि प्रत्येक स्टेजमध्येच स्त्रीला कसं गौणत्व हे देण्यात आलेलं आहे याचा आढावा घेऊन शेवटचं जे प्रकरण आहे ते आहे जीवनव्यापी गौणत्व. हे पुस्तक जेव्हा मी वाचायला सुरुवात केलं 4-5 पानानंतर मला भयानक त्रास झाला, मानसिक पातळीवर खूप त्रास झाला, रडू यायला लागला, अस्वस्थ झाला आणि मी ठेवून दिलं हे पुस्तक. अक्षरशः हे पुस्तक असं टप्प्याटप्प्यात वाचलं, खूप दिवस गेला मला म्हणजे हे पुस्तक संपायला. आणि शेवटच्या चॅप्टर जीवनव्यापी गौणत्व इथं आल्यावर तर विचार करत होते मी की खरंच हे जीवनाला पुरून उरणारं जन्माच्या आधीपासूनच आणि मेल्यानंतरसुद्धा हे गौणत्वच हे अस्तित्वाला आहे. हे किती भयानक वास्तव आहे, प्रखर वास्तव आहे. आणि असं वाटलं की जुनं हे सगळं वाचताना असं वाटलं की थँक गॉड मी ह्या शतकामध्ये जन्माला आले. ॲटलिस्ट मला शिक्षण घेता आलं, मला माझ्या मनासारखं शिक्षण घेता आलं, नोकरी करता येते आहे, आर्थिक स्वातंत्र्य आहे, माझे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे हा जो टप्पा होता हा बराच पुढं आला आहे. अजून खूप बाकी आहे, मला कल्पना आहे, परंतु हे पुस्तक वाचताना नक्की जाणवत राहतं की आधी ज्या सगळ्या कितीतरी स्त्रिया गेल्या, मरून गेल्या, ह्या कोणत्या भावनेमध्ये, कोणत्या सगळ्या संवेदना घेऊन मेल्या असतील, काळाच्या एका पडद्याआड निघून गेल्यात ह्या. तर खूप भयान वास्तव आहे हे. आजही काही गटांमध्ये असंच आहे, तिला तिची स्वतःची ओळख नाही आहे.
तिला तिची मतं मांडता येत नाही, विचार मांडता येत नाही, भावना मांडता येत नाही. तर हा प्रवास करावाच लागेल, शांततेत करावा लागेल, धीर धरून, धीर एकवटून, खूप स्ट्रॉंग होऊन, शरीराने मनाने बुद्धीने स्ट्रॉंग होऊन हा करावा लागेल, तरच शक्य आहे. समारोप खूप सुंदर लिहिलं आहे सगळं, म्हणजे पुस्तकाचं सार हे 154 पानावर आहे समारोपमध्ये. एकीकडे धर्मशास्त्रांनी घालून दिलेले नियमांची चाकोरी आणि दुसरीकडे स्त्री पुरुष समतेचे आधुनिक विचार, अशा दोन वाटा आहेत. धर्म म्हणजे सगळेच आले त्याच्यात. यांनी घालून दिलेली नियमांची चाकोरी, चौकट, आणि दुसरा रस्ता कोणता आहे तर स्त्री पुरुष समानतेचे आधुनिक विचार, अशा दोन वाटा आहेत. आता याच्यावर खूप सारी टीका आहे, आक्षेप आहे. या विचारांमुळे आपल्या समाजात स्वैराचार, अनैतिकता, उपभोगवाद, पाश्चात्यांचे अंधानुकरण, कुटुंबसंस्थेचा विध्वंस असे दोष निर्माण होतील, अशा अर्थाची टीका केली जाते. स्त्री स्वातंत्र्याचा विचार ही एक फॅशन असून सवंग लोकप्रियतेसाठी हे विचार मांडले जातात, असाही आक्षेप घेतला जातो. वस्तुतः समतेच्या आणि स्वातंत्र्याच्या विचारांचा अशा प्रकारे नकारात्मक अर्थ घेण्याऐवजी विधायक अर्थ घेतला पाहिजे, आणि सुज्ञ लोकांनी तरी विधायक अर्थच घेतला पाहिजे. आणि म्हणून ते असं म्हणतात, विशिष्ट पूर्वग्रहांच्या दडपणाखाली जीवनमूल्ये स्वीकारण्यापेक्षा खुल्या मनाने आणि चोखंदळपणे त्यांचा स्वीकार करणं हेच व्यापक हिताचं ठरणार आहे. खूप महत्त्वाचं वाटतं, कारण स्त्री स्वातंत्र्य दिल्याने काय होईल, चंगळवाद येईल, वेस्टर्न कल्चर आलं तर असं होईल तसं होईल, असं सगळं करण्यापेक्षा ती एक माणूस आहे, तिला जीव आहे, तिला तिचं अस्तित्व आहे. अगदी एवढा जरी सोपा विचार केला, आणि जीवनमूल्य काय आहेत तर जगा आणि जगू द्या, लिव्ह अँड लेट लिव्ह. तर हा इतका सोपा विचार केला तर हा जो काय सगळ्या समाजाचा तोल गेलेला आहे तो पुन्हा सावरण्यास मदत होईल. पुढं ते एक लिहितात की सर्जनशीलता ही फक्त अपत्य निर्मितीपुरती नको, स्त्रियांची प्रतिभा जितकी फुलेल, त्यांच्या अंतःशक्ती जितक्या साकार होतील, तितकंच एकूण मानवजातीचं कल्याण होईल. कारण निम्मी मानवजात ही स्त्रियांनी बनलेली आहे. कार्यक्षमता आणि त्यांची सर्जनशीलता मारून टाकणं याचा अर्थ केवळ स्त्रियांची हानी नसून मानवजातीचा 50% कार्यक्षमता आणि सर्जनशीलता मारून टाकणे होय. आणि ते स्वप्न पाहतात की जिथे प्रसन्न प्रफुल्लित व्यक्तिमत्वाचे स्त्री पुरुष उमद्या आचरणाने या पृथ्वीलाच स्वर्ग बनवतात. आणि मला असं वाटतं हे स्वप्न खरंच सगळ्यांचंच असतं. म्हणजे जेव्हा मी शिकत होते तेव्हा माझंही हे स्वप्न होतं की जेंडरच्या पलीकडं जाणं, कास्टच्या पलीकडं जाणं, एखाद्या रिलिजियसच्या पलीकडं जाणं, मीपणाच्या पलीकडं जाणं, आणि जे माऊलींनी पसायदान मागितलं आहे तसंच सगळ्यांसाठी प्रेम, शांती, बंधुता मागणं हे एक स्वप्न आहे. आणि स्वप्न बघायलाच पाहिजे, वास्तवही स्वीकारायला पाहिजे, आणि नेटाने धीराने ही जी वाट आहे ती चालत राहिली पाहिजे. पुस्तक खूप छान आहे, नक्की वाचा. खूप दिवसांनी असं रिसर्च बेस, अंतर्मुख करणारं, रडवणारं, हेलावून टाकणारं, डिस्टर्ब करणारं, आणि काय म्हणतो आपण की कसं पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण देणारं पुस्तक वाचनात आलं. खूप खूप धन्यवाद.